लाईट्स कॅमेरा ऍक्शन. हे माझ्या सर्व सिव्हिलचे मंडळी, रावसाहेब रावसाहेबा. आपलं युनिट बाबा, सेकंड युनिट, त्यातलं थर्ड चॅप्टर, कंपास सर्विंग किंवा कंपास ट्रॅव्हर्सिंग मन, हे आपल्या समोर आता घेऊन आलोय मी. सर्वेइंगचं सर हे कन्सेप्ट खूप अडकतात विद्यार्थ्यांना. फर्स्ट युनिटचं तर काही नाही, सोपे सोपे डेफिनेशन, व्हॉट इज सर्वेइंग, टाइप्स ऑफ सर्वेइंग वगैरे, तेही सर्व आणेन मी, हरकत नाही. या लेक्चरला 1000 लाईकचं टार्गेट आहे. 1000 लाईक झाले ते लेक्चर फास्ट आणि न्यूमेरिकल सुद्धा लेक्चर येतील, सर्व क्लिअर करून देईल बाबा. सर्वेइंग सब्जेक्टचे जरा क्वेश्चन पेपर बघ, आपल्या ऍपची लिंक इथंच आहे, ऍप डाउनलोड कर, रजिस्ट्रेशन कर, तिथून क्वेश्चन पेपर बघ. के स्कीमच्या 4ही क्वेश्चन पेपर मधलं जर तू अनालिसिस केलं, 50% थेरी आहे आणि 50% न्यूमेरिकल आहे. आणि न्यूमेरिकल काय शे साधे सुधे मॅथमॅटिक्स सारखे की ऑर्डर डिग्री बघ आणि लिहून टाक. ठीक आहे, असो, हे बघूया आपण आता फटाफट. तर बघा, याच्या काही टेक्निकल कॉन्सेप्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना लवकर समजत नाही, पण तुम्ही माझे विद्यार्थी आहात, तुम्हाला तर समजूनच दे. ट्रू मेरिडियन. मित्रांनो, ही अर्थ आहे आपली, अर्थ, पृथ्वी ज्यावर आपण राहतो. ह्या पृथ्वीचा वर असतो नॉर्थ पोल, उत्तर ध्रुव, मराठीत भूगोल शिकले असणार, आणि खाली असतो साऊथ पोल, दक्षिण ध्रुव, आर्टिक, अंटार्क्टिक, पेग्विन असताना आपल्या इथे. ठीक आहे, तर ह्या दोन्ही पोल मधनं म्हणजे अर्थ जे अर्थ पृथ्वीचे जे दोन ओरिजिनल ट्रू, त्याच्या नावातच आहे ना ट्रू, खरे खुरे पोल आहे, त्यातून जी लाईन जाते, लाईन जाते अर्थची. आता त्याची सरळ सरळ नाही राहत, अर्थ ही स्पियर आहे बाबा, तर अशी कर्व असेल थोडी. ठीक आहे, तर या लाईनला आपण म्हणतो ट्रू मेरिडियन. द लाईन विच पासेस थ्रू द ट्रू नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ अर्थ इज कॉल्ड एज ट्रू मेरिडियन. ओके, गॉट इट. नेक्स्ट, मॅग्नेटिक मेरिडियन. मॅग्नेटिक आला म्हणजे आपल्याकडे आली बाबा कंपास. मॅग्नेटिक कंपास. बघा, कंपास दोन प्रकारचे आहे या युनिटमध्ये. एक मॅग्नेटिक कंपास, ही तुम्ही पाहिलीच असेल, आता पाहतच आहात बाबा फोटो. नसेल पाहिली तर कुठं मूवी मध्ये पाहिली असेल, जॅक स्पॅरो आपले साहेब घेऊन फिरायचे, हॉलिवूडची मूवी, बऱ्याच पिक्चर्स मध्ये असतात. ठीक आहे, तर हे मॅग्नेटिक कंपास मध्ये एक मॅग्नेटिक निडल असते. ह्या कंपास मध्ये असते मॅग्नेटिक निडल. ही गुगल मॅप तू ओपन केला तुझ्या फोनमध्ये, गुगल मॅप यूज तर सर्वच करतात आजकाल, त्यात मॅग्नेट नाही राहत, पण त्यातही अशी एक निडल दाखवलेली असते, इमेज असते, जी नॉर्थ साइड म्हणजे उत्तर दिशा दाखवत असते. ओके, आता हे कंपास जर तू हातात धरलं आणि यातली मॅग्नेटिक निडल जिथं पॉइंट करेल, उत्तर दिशा, नॉर्थ पोल दाखवेल. ऑफकोर्स जर नॉर्थ वर म्हणजे आता तुम्हाला दिसण्यासाठी मी असं दाखवतो, नॉर्थ इकडं दाखवेल तर त्याच्या अपोजिटला साऊथ राहील. जी मॅग्नेटिक निडल शो करत आहे त्याला आपण म्हणणार मॅग्नेटिक मेरिडियन. किधर गया रे भाई, मॅग्नेटिक मेरिडियन. मॅग्नेटिक कंपासने जी लाईन दाखवली त्याला म्हणणार मॅग्नेटिक मेरिडियन. आणि ट्रू मेरिडियन हे अर्थचे पोल. म्हणजे तू या अर्थवर कुठेही उभा आहे बाबा, आणि जर ते मॅग्नेटिक निडल थोडीफार तर डिफ्लेक्ट होते, अगदी एक्झॅक्ट येत नाही. समजा तू इथं कुठेतरी उभा आहे, इथं आफ्रिका आहे, इथं इंडिया आहे, इथं अमेरिकेला जा, कुठेही जा, हा नोकरी कर, चांगल्या एमएनसी जॉब कर, मग तर फिरायला मिळेलच कंपनीकडनं. बरं, तर ती मॅग्नेटिक निडल अशी दाखवत आहे, हा होत आहे, हायलाइट होत आहे, ही रेड लाईन थोडी डार्क केली, ही मॅग्नेटिक, हे काय झालं, मॅग्नेटिक मेरिडियन. आता ह्या वरच्या ज्या दोन कन्सेप्ट आहे, ह्या आपण जरा मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी यूज करतो, नॉर्थ पोल वगैरे दाखव. पण तुझं लोकलाइज काम करत आहे तुझ्या एरियात, लोकल ट्रॅव्हर्सिंग करत आहे, सर्वेइंग करत आहे, तर तुला हा नॉर्थ पोल, हे दोघं नॉर्थ पोल नाही चालत आहे बाबा, काही मजबुरी, तुझी काहीतरी मजबुरी म्हण किंवा काही काम आहे, तर तू एका रेफरन्स या गोष्टीला, आयदर फोर्ट, किल्ला असू शकतो, जुनी वस्तू, हा एकदम अशी टेम्पररी गोष्ट नाही, किल्ला आहे, मंदिर आहे, चर्च आहे, काहीतरी आहे, किंवा जुनं वडाचं झाड आहे, झाड जनरली घेत नाही पण आपण इथं घेतो, या गोष्टींना जर नॉर्थ पोल स्वतःच्या कन्व्हिनियन्स साठी, फॉर अवर कन्व्हिनियन्स, आपल्या सोयीसाठी जर त्याला नॉर्थ पोल मानून घेतलं, तर ती जी लाईन राहील तिला आपण म्हणतो अर्बिटरी मेरिडियन. अर्बिटरी, ट्ररी नाही है, ते टरी असा शब्द एक मॅथ मध्ये होता, आता ती गोष्ट जाऊ द्या, अर्बिटरी मेरिडियन असं म्हणतो. आता ह्या युनिट मध्ये हे आपल्याला काही कुठं लागणार नाही, सर्व काय याच्यावर आहे. आता या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा, यांच्याशीच रिलेटेड आणखी टर्म्स आहेत, 2-2 मार्कला आल्या बाबा, का रडू नका मग, 2-2 मार्कला डेफिनेशन येतील, 2 मार्क 4 मार्क येणार तर आहेच.
बरं, या युनिटचं तुम्हाला सांगून देतो कंपास सर्वेइंगचं. 4 मार्क्सला 2 मार्क्स और 4 मार्क्स, म्हणजे 4 मार्क्सची बाबा मोठा मोठी थिअरी येणार आहे आणि 10 मार्कचं न्यूमेरिकल येणारच आहे. एक 4 मार्कचा न्यूमेरिकल आणि एक 6 मार्कचा न्यूमेरिकल कंपास सर्वेइंगवर. ठीक आहे, बघा हे तेच आहे बाबा ट्रू मेरिडियन दाखवलेलं. हे मॅग्नेटिक मेरिडियन जी तुझी मॅग्नेटिक निडल दाखवते. ओके, आणि हे अर्बिटरी, हे बघ चर्च वगैरे कशाला तरी तू मानलं तर हे तुझं अर्बिटरी मेरिडियन. हे त्याचे डेफिनेशन जे मी आता बोललोच. आता इथं मित्रा हे जे मॅग्नेटिक मेरिडियन आहे हे ट्रू मेरिडियन पासून काहीतरी थोडस दूर जात आहे, ऑफसेट होत आहे, डिफ्लेक्ट होत आहे, म्हणजेच डिक्लाइन होत आहे, आणि याला म्हणतात मॅग्नेटिक डिक्लिनेशन. या एवढ्या याला काय म्हणतात बाबा, मॅग्नेटिक डिक्लिनेशन. आता हे डिक्लिनेशन कोणत्याही साईडला असू शकतं. या नॉर्थ पोलच्या ही कोणती साईड बाबा, लेफ्ट साईड, किंवा वेस्ट पश्चिम, किंवा या साईडला येऊ शकतं राईट साईड ईस्ट. ठीक आहे, पूर्व ईस्टवर्ड पण जाऊ शकतं, वेस्टवर्ड सुद्धा होऊ शकतं. काय बोलतोय मी, मॅग्नेटिक डिक्लिनेशन. आणि याला मग याचे दोन पार्ट पडून जातात बाबा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मॅग्नेटिक डिक्लिनेशनचे दोन पार्ट पडून जातात. म्हणजेच हा ट्रू मेरिडियन आहे तुझा नॉर्थ आणि साऊथ मधनं जाणारा, आणि हा तुझा आला असा बाबा इकडं राईट साईडला जर आला मॅग्नेटिक मेरिडियन, तर हे जे काही डिक्लाइन झालं निडलचं, याला आपण राईट साईडला झालं म्हणजेच ईस्ट साईडला झालं तर त्याला म्हणणार आपण पॉझिटिव्ह मॅग्नेटिक डिक्लिनेशन. आणि हीच गोष्ट जर लेफ्ट साईडला घडली म्हणजेच वेस्ट साईडला घडली तर याला आपण म्हणणार निगेटिव्ह मॅग्नेटिक डिक्लिनेशन. हा, नेक्स्ट कॉन्सेप्ट इज डीप ऑफ निडल. हा लोक नुसते रट्टाच मारतात, पण बघा आता तुमच्या 4-5 कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या ना. आता डीप ऑफ निडल साठी हे कंपास बॉक्स परत पाहूया. कंपास बॉक्स नाही रे, कंपास मॅग्नेटिक कंपास बॉक्स कसं करायला सुद्धा आपण लहान होतो तेव्हा वापरायचं. ठीक आहे, बघा याच्यात ही जी निडल आहे, यातली ही निडल, हिचं काम काय, हॉरिझॉन्टल मुवमेंट देणे. ट्रिंग ट्रिंग, बरोबर. पण पण ही मॅग्नेट आहे, मॅग्नेटचीच आहे, आणि अर्थ पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर काम करत आहे. आणि तुम्हाला मॅग्नेटचा स्वभाव माहिती आहे, एक तर अट्रॅक्ट होता, अट्रॅक्शन और रिपल्शन, दूर जाणे. मग ही मॅग्नेटिक मॅग्नेटिक निडल कंपासची व्हर्टिकल प्लेन मध्ये जर खाली गेली डाऊनवर्ड, किंवा अपवर्ड मूव्ह झाली, डाऊनवर्ड अपवर्ड, हॉरिझॉन्टल नाही बाबा, हॉरिझॉन्टल ते डिक्लिनेशन होतं, डाऊनवर्ड अपवर्ड, म्हणजे व्हर्टिकल प्लेन आहे ना, हॉरिझॉन्टल प्लेन थोडी दिसतच आहे ना. ठीक आहे, तर याला आपण म्हणणार डीप ऑफ निडल. डीप ऑफ निडल काय, either downward or upward movement of magnetic needle due to Earth's gravitational force is called as, वाचला ना, व्हेरी गुड. हा, प्रिझमॅटिक कंपास बाबा, तो होता तो मॅग्नेटिक कंपास, हा आला प्रिझमॅटिक कंपास. आणि या प्रिझमॅटिक कंपासवरच आपलं बरंच काही आहे. आता आपल्या सिलेबस मध्ये नीट आहे का, हा आय स्कीमच्याही आणि या तुमच्या के स्कीमच्याही जे तुम्हाला साऊंड देतोय, तुम्ही चेक करून घ्या क्वेश्चन पेपर. याची डायग्राम असं मेन्शन नाही, स्टडी आहे याचे पार्ट वगैरे काय काय नाही ते येऊ शकतं एक्झामला, इन्क्लूड आहे सिलेबस मध्ये. पण याची डायग्राम काढा. आता अशी तर काढायची नाही, तर 3D तुला समजण्यासाठी तुझ्या कॉलेजमध्ये तू केलं असेल एक्सपेरिमेंट, पाहिलेलीच असेल. पण तरी सुद्धा आय स्कीमला, नॉट अ के स्कीम, आय स्कीमला याची डायग्राम ही येऊन गेली यार, 4 का 6 मार्कला आली. हा, सिलेबस मध्ये नव्हतं तरी येऊन गेली, आता काय करावं. ठीक आहे, याला काय काय म्हणतात बाबा, बरंच काही आहे. ओके, आता मित्रांनो या चॅप्टरच्या मूळ गाभ्यात जाऊया आपण. सर्वच मेहनत चालू आहे. मॅथमॅटिक्स मध्ये अँगल म्हणजे अँगलच असतो, अँगल म्हणजे अँगल. मॅथमॅटिक्स म्हण, आपला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स म्हण, अँगल अँगल तिथेही वापरतो. पण या आपण आता सिव्हिल आहोत, आणि सर्वेइंग मध्ये अँगल म्हणजे असतो बेरिंग, अँगलला नाव आहे बेरिंग. मेकॅनिकल साईडच्या लोकांसाठी त्यांना जर विचारलं तू बेरिंग काय, तर ते वेगळं सांगतील. बेरिंगचा मिनिंग तर फॅन मध्ये असतो, सायकल मध्ये असतो, तुम्ही पाहिलंच असेल ना, ते स्पियर स्पियर असतात छर्रे छर्रे. ठीक आहे, पण ते बेरिंगचं मिनिंग तू विसर, आणि तू आता लक्षात ठेव, अँगल म्हणजे बेरिंग. तो मॅग्नेटिक कंपास घेऊन या पृथ्वीवर कुठंही उभा राहिला तर तो जो नॉर्थ पोल दाखवेल
हा नॉर्थ पोल आपल्यासाठी आता झाला रेफरन्स लाईन आणि इथूनच आपलं मोजमाप सुरू होतं. आता मॅथमॅटिक्स मध्ये आपण या ऍक्सिस पासून असं अँटी क्लॉकवाईज मेजरमेंट करायचो, शिकलोय आपण, आणि अजूनही गरजेचं लागेलच कुठेतरी, पण नॉट इन अ सिव्हिल इंजिनिअरिंग. या सर्वेइंग मध्ये बघ, ही नॉर्थ, बरं हे डिरेक्शन आहे, नॉर्थ उत्तर, साऊथ दक्षिण इडली डोसा, ईस्ट उजवा तुझा राईट हँड, ईस्ट पूर्व, आणि पश्चिम, आणि हे 4 क्वार्टर आहेत, 90 90 90. इथून 0 डिग्री, बरं मोजतात कुठून, नॉर्थ पासून, ठीक आहे, आणि क्लॉकवाईज डिरेक्शनने दिसतंय ना, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाचे काटे जसे फिरतात तसे, मेकॅनिक्स मध्ये तुम्ही मुवमेंट वगैरे करतोच आपण. तर या नॉर्थ पोल पासून जे काही अँगल मेजर केला जातो त्याला आपण म्हणतो होल सर्कल बेरिंग. याचे 2 टाईप आहे, फोर बेरिंग, बॅक बेरिंग, त्यावरही येतोय मी, पण त्या अगोदर काही गोष्टी रिकॉल, म्हणजे रिकॉल नाही, रिसेट म्हणूया आपण. हे 0 डिग्री मॅथ मध्ये इथं राहतं, आता इथं गेलंय, आता मग तिथून एवढा ट्रॅव्हल केला तर 90 डिग्री, तिथून एवढं गेला तर 180 डिग्री, पाठ ठेवायचंय, खूप लागणार आहे, याच्यावरच काय 10 मार्क, काय बोलावं. हा हे 270, आणि पूर्ण जर फिरून गेला बाळा तू तर मग 360. हा त्याच्या पुढे काही नाही, त्याच्या पुढे परत 0 पासून स्टार्ट होईल, ठीक आहे, हाय. तर हे असं आहे. आता मग अँगल काय, बेरिंग, आणि मग बेरिंग, व्हॉट डू यू मीन बाय बेरिंग, असा डेफिनेशन आली इतकी सोपी. आता हे सर्व हॉरिझॉन्टल आहे. हा हे जे मॅग्नेटिक कंपास आहे, कुठे गेलं रे बाबा, हा हे असं तुझं पकडलंय असं, आणि ही निडल आहे, समज ही निडल अशी फिरणार आहे ना हॉरिझॉन्टली, टंग 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 टंग, ठीक आहे. मग हा हॉरिझॉन्टल अँगल जो मेजर केला जातोय त्याला आपण म्हणणार बेरिंग. पण कोणासोबत, मॅग्नेटिक नॉर्थ पोल सोबत, किंवा मॅग्नेटिक मेरिडियन म्हणतो, ठीक आहे. द अँगल मेजर्ड, द हॉरिझॉन्टल अँगल मेजर्ड विथ द मॅग्नेटिक मेरिडियन इज कॉल्ड एज बेरिंग. आता या बेरिंगचे टाइप बाबा, किधर गया किधर गया किधर गया, होल सर्कल बेरिंग. ये बेरिंग, बेरिंग के 2 टाइप आहे, होल सर्कल बेरिंग अँड क्वाड्रंटल बेरिंग. त्याचंच दुसरं नाव आहे क्वाड्रंटल बेरिंगचं. हा रिड्यूस बेरिंग शॉर्टकट मध्ये त्याला म्हणतो RB, शॉर्ट फॉर्म खूप कामाचे बाबा. हे आहे RB, आणि हे आहे WCB, होल सर्कल बेरिंग. याचं दुसरं नावही लक्षात ठेव, अजिमुथल बेरिंग. थोडं नाव हे लक्षात ठेव, कारण डिफरन्स आला 4 मार्क्सला, की डिस्टिंग्विश बिटवीन होल सर्कल बेरिंग आणि रिड्यूस बेरिंग. एकतर डिफरन्स येईल किंवा न्यूमेरिकल येईल म्हणजे येईल, आणि दोन्ही येण्याचे चान्सेस घनघोर आहे. न्यूमेरिकल येत आहेत, के स्कीमच्या सर्व क्वेश्चन पेपर मध्ये न्यूमेरिकलला झाले, की WCB ला याच्यात कन्वर्ट कर, याला येतं त्याच्यात कन्वर्ट कर, आणि ते अँगलचे पण आहे, डिग्री वगैरे मिनिट काय घ्यायचं ते. ओके, होल सर्कल बेरिंग मी तुम्हाला इतक्यात सांगितलं, परत एक वेळा सांगून देतो. जर तू अँगल नॉर्थ पोल पासून मेजर करत आहे, आता अँगल मेजर करत आहे म्हणजे, एक मिनिट, जरा 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 हे जरा झूम करून काढलेलं आहे नाही, हा 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 हा, ओके. ह्या ए पॉइंटला तू उभा आहे, उभी आहेस, आणि बी पॉइंटला तुझा फ्रेंड, तुझा मित्र मैत्रीण उभे आहे. आणि बरं, सर्वात आधी प्लॉटिंग, ते म्हणजे क्वाड्रंटची. याचाही नॉर्थ पोल इकडं आहे आणि याचाही नॉर्थ पोल इकडे. नॉर्थ थोडी बदलून जाईल, मॅग्नेटिक नॉर्थ बरं का, नॉट अ ट्रू नॉर्थ, मॅग्नेटिक नॉर्थ. आता इथून हा इथून उभा आहे, तू इथं उभा आहे एला, इथं कंपास धरलं बाबा, आणि या हा ज्या डिरेक्शनला आहे हा अँगल तुला मेजर करायचा आहे. तर तू काय करशील, अगोदर लाईन ड्रॉ करशील, केली गेली बाबा. आता या लाईनने या नॉर्थ पोल सोबत काय अँगल बनवला, इन अ क्लॉकवाईज डिरेक्शन, इज कॉल्ड एज होल सर्कल बेरिंग. होल सर्कल बेरिंग, WCB. बघ, मी जे मराठीत बोललो तेच इंग्लिश बाबा, त्याची डेफिनेशन. द अँगल मेड बाय लाईन, ही लाईन बरं का, अँगल मेड बाय लाईन विथ अ मॅग्नेटिक नॉर्थ. मॅग्नेटिक नॉर्थ, इथं मॅग्नेटिक नॉर्थच आहे WCB ला, दुसरं चालतच नाही, तो वरच उत्तर, उत्तर दिशा, भारताच्या उत्तरेला काय, काश्मीर. द अँगल मेड बाय लाईन विथ अ मॅग्नेटिक हॉरिझॉन्टल अँगल, ऑफकोर्स हॉरिझॉन्टल अँगल बोलायचं राहिलं, हॉरिझॉन्टल. The horizontal angle made by line with a magnetic north in a clockwise direction is called as WCB, whole circle bearing. आता
बरं इथून तिकडं पाहिलं तर ती बॅक बेरिंग होऊन जाते, ते जरा पुढच्या कन्सेप्ट आहे, आधी मला हे समजून घेऊ द्या. हा हे झालं काय बोललो मी, WCB. हा एवढा अँगल दाखवूनच देतो येलो कलर मध्ये, हा काय तुझा होल सर्कल बेरिंग. आता हाच अँगल आहे, याला जरा सोडून दे. पण याला जर मला रिड्यूस करायचं आहे, ए पॉइंटलाच उभा आहे तू, इथं नॉर्थ पोल आहे आणि इथं काय साऊथ पोल. आता बघ साऊथ पोल आहे हा, आणि तीच लाईन म्हणजे बी तोच, हीच लाईन बरं का, इकडं बी ला तू उभा आहे. मुद्दाम दोन डायग्राम काढल्या म्हणजे तुला समजायला जरा बरं राहील. तीच डायग्राम आहे, तीच पोझिशन आहे, पोझिशन चेंज झालेली नाही, अँगल पण तोच आहे. मेजर केला तर समजा आला 180 डिग्री पेक्षा जास्त येईल, 200 डिग्री, तर 200 डिग्रीचीच WCB आहे. पण आता जर हा साऊथच्या जवळ आहे, साऊथ पोलच्या जवळ आहे, आणि तू साऊथ पासून त्याला मेजर केलं इन द आयदर ऑन अ वेस्टवर्ड डिरेक्शन पश्चिमेकडे, और ईस्टवर्ड डिरेक्शन पूर्वेकडे, त्याला आपण म्हणतो रिड्यूस बेरिंग किंवा क्वाड्रंटल बेरिंग. दोन्ही नाव लक्षात ठेव. रिड्यूस बेरिंग त्याच्या नावातच रिड्यूस करण्यात आलेलं आहे. हा जो अँगल आहे, लेट सी, सपोज करतो 200 डिग्री, मग हा इथपर्यंत किती बाबा 180 डिग्री, आता परमनंट 180, तर मग हा किती झाला 20 डिग्री. हा काय झाला त्याचा रिड्यूस अँगल, रिड्यूस बेरिंग. द हॉरिझॉन्टल अँगल, हे पण हॉरिझॉन्टलच अँगल आहे, horizontal angle made by line with north or south pole whichever is closer. जो पोल क्लोज आहे, नॉर्थ किंवा साऊथ, जो त्याच्या जवळ आहे तो, त्याच्यापासून मोजलेला. इन अ ईस्टवर्ड डिरेक्शन और वेस्टवर्ड डिरेक्शन इज कॉल्ड एज रिड्यूस बेरिंग. समजा समजा ही लाईन अशी राहिली असती, समजा ही लाईन अशी राहिली असती, फॉर एक्झाम्पल इकडे गेली असती अशी, नॉर्थ तर आपला फिक्स आहे, नॉर्थ आपला फिक्स आहे. आता याचं होल सर्कल बेरिंग किती येईल, एवढं येईल बरोबर, कारण की तो क्लॉकवाईज डिरेक्शन नेहमी नॉर्थ पासूनच आहे. पण याची जर रिड्यूस बेरिंग मोजायची तुला, तर रिड्यूस बेरिंग काय सांगितलं, एक तर नॉर्थ पासून काउंट करतात किंवा साऊथ पासून, जो जवळ आहे त्याच्यापासून. आता नॉर्थ जवळ आहे याला, या लाईनला इथं साऊथ जवळ होता, पण साऊथ पासून काउंट केलं, तर मग याची ही, हा जो अँगल काउंट करशील, हा म्हणजे काय राहील त्याची रिड्यूस बेरिंग. आणि तो कुठल्या साईडला चालला, वेस्ट साईडला, पश्चिमेला. बरं याला लिहिण्याची पद्धत आहे, हा 20 डिग्री कुठून सुरू झाला, साऊथ कडनं, साऊथ 20 डिग्री, आणि कुठल्या साईडला गेला, वेस्ट साईडला, याला असं लिहितात. हे काय झालं, रिड्यूस बेरिंग होय. परत पाहून घे बाबा लेक्चर. आता होल सर्कल बेरिंग आणि रिड्यूस बेरिंग यांच्यातला डिफरन्स, या दोन डेफिनेशन मी एवढ्यात बोललोच बाबा. हा नंतर मॅग्नेटिक नॉर्थला, सेकंड पॉइंट, मॅग्नेटिक नॉर्थ लाईन इज कन्सिडर्ड ॲज अ रेफरन्स डेफिनेशन मधनच उचललेला पॉईंट आहे. आपल्याला 4 मार्क मिळवायचे ना, पॉईंट काढायचे. आणि याच्यात काय रेफरन्स आहे, आयदर नॉर्थ किंवा साऊथ किंवा बोथ, दोघांपैकी जो जवळ आहे तो. नंतर याच्यात क्लॉकवाईजच घेतात, WCB मध्ये क्लॉकवाईजच घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच मोजमाप करायचंय. पण रिड्यूस बेरिंग मध्ये तसे बिलकुल नाही. म्हणजेच काय, रिड्यूस बेरिंग मध्ये हे पोल आहे तुझे, रेडिंग दिलं यावेळेस, ठीक आहे. लाईन जर इकडे येते तर तू इकडनं असं मोजू शकतो, लाईन जर इकडे येते इकडनं, असं काही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज बंधन नाही. फक्त बंधन काय, तुला डिझिग्नेशन, जे आपण परत एक्झाम्पल मध्ये दाखवलंय, की हे असे अँगल काय राहतात बाबा, कोणताही अँगल दे, एक मार्क तर फ्री मिळाला नाही तुला, फ्री नाही मेहनतीचं, जे ते मेहनतीचं. तर इथं अँगल WCB ला असे देतो, आणि रिड्यूस बेरिंगला असे, आता इतक्यात सांगितलंच मी. आणि त्याचे फिगर जे मी आता काढून दिला, तुला योग्य वाटेल ती फिगर काढ छानपैकी, मी ठीक आहे रेफरन्सला काढून दिले, असं डिफरन्सही तुझा करून दिला बाबा, धर छान छान करून दिलं. हा, आणि आता महत्वाच्या पुढच्या 6 मार्क साठी ज्या तुला कन्सेप्ट लागणार आहे, ज्या मी आता सांगितल्या त्या 4 मार्कच्या न्यूमेरिकल साठी होत्या, आणि आता 6 मार्क साठी FB BB, सर्वांच्या मागे BB आहे, बी फॉर बेरिंग, बेरिंग म्हणजे अँगल, FB फोर बेरिंग, फॉरवर्ड बेरिंग. म्हणजे तू ए स्टेशनला आहे, बी स्टेशन कडे बघतो आहे, तर याला म्हणणार आपण फोर बेरिंग. जो होल सर्कल बेरिंग तू काउंट केला आहे त्याला म्हणणार फोर बेरिंग. आता तू बी पॉइंटला गेला आणि ए कडे परत पाहतो आहे, आणि सेम लाईन बदललेली नाहीये, आणि जो अँगल मेजर करतोय त्याला म्हणणार बॅक बेरिंग BB. तीच ही डायग्राम शो करतोय बाबा, तोच हा फॉर्म्युला आहे. आणि बॅक बेरिंग, फोर बेरिंग या दोघांचा फंडा आहे, दोघांचा डिफरन्स वजा बाकी ही नेहमी 180 डिग्रीज असते, 180 डिग्री. आता बघ स्क्रीनवर व्हिज्युअल्स येतील, त्यातूनही खूप सुंदर समजूनच जाईल तुला, समजलं.
ओके, असं असतं बाबा, धनुष सरांकडे सर्व कामच जबरदस्त आहे. हा, आता ह्या सर्व कन्सेप्ट तुला डिटेल मध्ये शिकायच्या आहे मित्र. आतापर्यंत जे लेक्चर पाहत आहात ते सिरियस कॅन्डिडेट आहेत. तर ह्या सर्वांचे न्यूमेरिकल, पीवायक्यूतले, के स्कीमचे जेवढे न्यूमेरिकल आहेत नीट ऐका. त्याच्याशी रिलेटेड थेरी कन्सेप्ट, न्यूमेरिकलशी रिलेटेड, प्लस त्याच्यासारखे आणखी काही न्यूमेरिकल जे वेगळ्या प्रकारचे पण सिलेबस मधले आहे, जे एक्झामला येऊ शकतात आणि आलेले आहेत के स्कीमच्या 4ही क्वेश्चन पेपर मधले, हे सर्व मी सॉल्व्ह करून ऍपवर आता कोर्स लॉन्च करतोय मित्रांनो. पहिलं युनिट, हे युनिट जे काय आहे आपलं कंपास सर्विंगचे, ते होऊन पण गेले लेक्चर, आता अपलोड होणार आहे. त्याची प्राइस मात्र 499 ठेवण्यात आली आहे. 499, डिग्री लिहून दिलं डिग्री शिकवतो 499 रुपीज आहे. पण जे 499 नीट आहे का, पण जे पहिले 50 विद्यार्थी लगेच लगेच ते परचेस करतील त्यांच्यासाठी ती किंमत राहणार आहे 299. बघा, 200 रुपये डिस्काउंट दिलाय. पिक्चरची किंमत आहे बाबा, आता तुला सर्व चांगले मार्क मिळवायचे तर 300च्या आसपास, आणि तेवढे आम्हाला येतही नाही. बरेच टॅक्सेस, जीएसटी वगैरे जातो त्याच्यात, 18% गुगलचे जातात, ट्रान्झॅक्शन करतात, रेझर पे म्हणणं ते जातात, तर 25% कटोती होते आणि नंतर आम्हाला रिसीव्ह होत आहे. एवढं सरळ सेटअप चालवतं मित्रा. एवढं तुम्ही करू शकता, इतकं तुम्हाला युट्यूबवर फ्रीली अवेलेबल करून दिलं मी मटेरियल. तर हे फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी. हा, आता हे केव्हा होतात ते एका तासात होऊन जातील का आज रात्रीपर्यंत होतील आय डोंट नो, पण लगेच किंमत ही 499 होऊन जाणार त्याची, मग नंतर सांगू नका. ठीक आहे, आता क्लोज ट्रॅव्हर्स, ओपन ट्रॅव्हर्स, या सर्व कन्सेप्ट जे मी शिकवल्या ना आता, त्या परत डिटेलमध्ये कोर्समध्ये. आणि मी आता का सांगतोय असं न्यूमेरिकल महत्वाचं आहे, एक मिनिट जरा हे मी सांगतोच. हे बघे किती छान छान आहे आपल्याकडे, हे सर्व फॉर्म्युले लोक रट्टाच मारायला लावतात. डब्ल्यूसीबीचं आरबी मध्ये कन्व्हर्जन करायला, आरबीचं डब्ल्यूसीबी रट्टा मारा, क्वाड्रंट तो क्वाड्रंट तो क्वाड्रंट. अरे बाबा, मी रट्टा मारायलाच नाही सांग, मी अशी छान मेथड शिकवल्या आहेत. तू फक्त कोर्स बघ माझा तो न्यूमेरिकलचा, तू म्हणशील वा मजा आ गया. हे तू म्हणशील म्हणजे म्हणशील, तूच रिव्ह्यू देशील तिथं ऍपला रिव्ह्यू आहे ना आपल्या इथं, बघ तू रिव्ह्यू तूच देशील एका दिवसाने. आता मी असं काय म्हणतोय बघ, ही क्वेश्चन पेपर आहे समर 25 म्हणजे मागच्या वर्षाची रेग्युलरची क्वेश्चन पेपर आहे सर्वेची, आणि न्यूमेरिकल तू काउंट करशील मागच्या वर्षाने त्याच्या मागच्या वर्षाची पण. अरे बॅकलॉगची बघ, आता विंटर 25 आता 4 महिन्यावर झाला तो पेपर. हे बघ, हे डब्ल्यूसीबी टू आरबी कन्वर्जन 4 मार्क्स, ए ए सब न्यूमेरिकल आहे भाई, और ले हे 6-6 मार्कचे. आणि हे बघ 5 क्वेश्चन 6 क्वेश्चन टोटल न्यूमेरिकल आहे. टोटल काउंट केले मी 36 मार्क्स न्यूमेरिकल येत आहेत, मागच्या वर्षी आलेले आहेत. 70चा पेपर आहे, 36चे तर न्यूमेरिकलच होऊन गेलेत. आणि बघतोय सर्व डब्ल्यूसीबी वगैरे 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 सर्व काही छान. आता उद्या परत याच्यात अपडेट होणार, सर्व पुढचं युनिट एकदम टकाटक चालणार आहे. बघा तुम्ही पण हे सर्व शिकायचं एकदम छान प्रकारे. कॅल्सी मध्ये हे अँगल कसे टाकायचे, कसं कोणतं बटन दाबायचं हे सुद्धा मी शिकवलंय. 0 टू हिरो, 0 टू हिरोईन. आणि अगदी कमी शुल्कात आहे बाबा, फक्त ते सर्व्हरचे चार्जेस लागतात आमच्या ऍपला, तेवढ्याच याच्यात अवेलेबल करून दिले एक शिक्षकी भावनेतनं. हा, तर काय बोलावं, चल जाऊ दे. ओपन ट्रॅव्हर्स, क्लोज ट्रॅव्हर्स, आता हे ट्रॅव्हर्स लेक्चर मोठं होऊन गेलं. आता ट्रॅव्हर्सिंग म्हणजे मोजमाप करताना जर तू एक पॉइंट पासून सुरू केलं आणि फिरत फिरत परत त्याच पॉइंटवर आला तर त्याला आपण म्हणतो क्लोज ट्रॅव्हर्स. हे जनरली लेक म्हणजे तळ, जंगल वगैरे या गोष्टींचं केलं जातं क्लोज ट्रॅव्हर्सिंग. पण जर रोड आहे, रेल्वे ट्रॅक आहे, नदी आहे, ज्यांचा एंड निश्चित नाही बा, म्हणजे ते एका ठिकाणी आपल्याला बंदिस्त करता येणार नाही अशा गोष्टी, त्यांचा स्टार्टिंग पॉइंट आणि फायनल पॉइंट हा सेम असत नाही, राहत नाही, ते आपल्या याच्यात येतो ओपन ट्रॅव्हर्सिंग मध्ये. आता क्लोज ट्रॅव्हर्सिंगलाच आपल्याला सर्व न्यूमेरिकल आहे ह्या युनिटलाही आणि याच्या पुढच्या युनिटलाही, तेही 6+6, 6+4 असे मार्क्सचे न्यूमेरिकल आहे. नेक्स्ट युनिट थिओडोलाइट काय म्हणायचं तुला मन, ठीक आहे. म्हणून हे युनिट ज्याला समजतं तेच पुढच्यालाही कळतं. ओके, आता हा फॉर्म्युला इन्क्लुडेड अँगलचा जो आपण 9th 10th 8th जॉमेट्री मॅथमॅटिक्स याच्यात शिकलेलो आहोत. इन्क्लुडेड अँगल म्हणजे हे मधले इन्क्लुडेड अँगलची ऍडिशन बाबा किती येते त्याचा फॉर्म्युला, आणि एक्सटर्नल अँगल, हा इंटेरियर आणि हा एक्सटेरियर अँगल बाहेरचा अँगल, त्यांची ऍडिशनचा फॉर्म्युला. फक्त मायनस प्लसचा फरक आहे, सोपं आहे. आता यांच्यातला डिफरन्स जर आला थेरीमध्ये, बरं हे तेच आहे बाबा डायग्राम क्लोज आणि ओपन ट्रॅव्हर्सची.
यांच्यातला डिफरन्स आला धमाका करून देजो, खूप सोपं आहे. आता येईल का नाही बघा, थेरीची मी गॅरंटी नाही देते, मी शिकवलंय त्याच्यातनं काहीतरी थेरी तर या लेक्चरची नक्की येणारच, पेपर झाल्यावर सांगतो मला. पण थेरी मी खूप सांगत नाहीये, 2 मार्कची किंवा 4 मार्कची. हा, पण न्यूमेरिकल येणार आहे. न्यूमेरिकल आपण घेऊच नाही शकलो, आता सर्व ऍपवर आहे. ठीक आहे, असं प्रकारे मी तुम्हाला आता समजावून दिलं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाटा.